रामकृष्ण हरी मित्रांनो, आम्ही चाललो होतो अंकुलच्या भैरवनाथाच्या जत्रेला. जत्रा म्हणजे कसं ना, एकटं जाऊन मज्जा नाही हो, सगळे घरातले सोबत पाहिजेत आम्हाला. तर मग आम्ही एकदाच पोहोचलो तिथे. गाडी वगैरे लावली, आपली पार्किंग केली सेफ जागेला. नंतर आम्ही देवळाकडे निघालो. तर आमच्या मामाच्या मुलाला म्हणजे तो आजारी सारखा पडतो म्हणून त्याच्या वजनाचं गुलालाने खोबरं उधळायचं होतं. आम्ही 40-42 किलो गुलालाने खोबरं घेतलं. नंतर ते छबिना निघाल्यानंतर ते उधळावं लागतं ना. मग इकडे देवळात आरती चालू होतं, आम्ही आरती घेतली आणि पालख्या वगैरे म्हणजे सुरू झाल्या होत्या यायला. नंतर आम्ही दर्शन घेतलं पालखीचं. खूप छान असतं आणि झाल्यानंतर जोगेश्वरी म्हणून एक तिथूनच जवळ आहे, तर तिथे जाऊन दर्शन घ्यावं लागतं, म्हणजे भैरवनाथाचं झाल्यानंतर. कसं आहे, दर्शन झाल्यानंतर ना, सगळ्यात जास्त महत्त्वाची ती म्हणजे भूक. रात्रीच्या 11 वाजले होते, सगळं झालं. एकदाचं जेवण केलं, पोट भरलं आपलं निवांत आणि एकदम निघालो आम्ही.